कॉन्ज्युरिंग हाऊस जो आहे ना, जोही कोण तिथे येतो ना त्याला ते ॲनाबेल डॉलला सॉरी म्हणावं लागतं. कारण आपण जेव्हा कोणत्या एंटिटीबद्दल बोलतो ना आणि आपण कोणत्या एंटिटीला बघतो ना, त्यांना माहिती पडतं की आपण त्यांना बघतोय. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक मी व्हिडिओ बघत होतो, मला आठवतंय ते US चे यूट्यूबर्स होते काही, ओके. आणि ते लोक आहे ना कॉन्ज्युरिंग हाऊस जो आहे ना, एड वॉरन आणि लॉरेन वॉरनचा जो हाऊस आहे, त्यांनी तिथे म्युझियम बनवलंय. त्याचे जिथेही जाऊन ते इन्व्हेस्टिगेशन करायचे ना, तिथून ते एक पार्ट घेऊन यायचं. एक पोझेस्ड जो असायचा ना, म्हणजे त्या भूताला त्या पार्टमध्ये काढायचे. जस्ट फॉर एक्झाम्पल जे आता आपल्या महाराष्ट्रात म्हणतात की भूताला नारळात देतात असं, तसं ते लोक म्हणजे डॉल झाली किंवा काही झालं, स्पिरिटला कॅप्चर करायचे की त्या स्पिरिटला मुक्ती द्यायचे आणि त्या ठिकाणावरून एक गोष्ट आणायची आणि आपल्या त्या घरी ठेवायचे. आता जेव्हा ते नाहीये तर त्या घराला त्यांनी म्युझियम बनवलंय. ओके. तर ते US चे काही युट्यूबर्स होते आणि ते तिथे त्यांनी तिथे राहायला गेले आणि आता ती जागा जी आहे ना ती एक म्युझियम आहे आणि ती तिथे आपण एक काय बोलू शकतो, टुरिस्ट प्लेस बोलू शकतो ना, की ॲडव्हेंचर प्लेस त्या लोकांनी बनवले. तिकडे काही त्यांचे वर्कर्स आहेत जे त्या प्लेसची काळजी घेतात. जर कोण टुरिस्ट वगैरे आलं त्यांना राहायला देतात, पण तिथे जनरली कोण येत नाही. लोक येतात जातात, दॅट्स इट. तिथे ती ॲनाबेलची डॉल ठेवली आहे. तिथे बऱ्याच असे वेगवेगळे हॉरर डॉल्स किंवा तशा वस्तू ठेवल्यात आणि त्याचंही म्हणतात की जोही कोण तिथे येतो ना त्याला ते ॲनाबेल डॉलला सॉरी म्हणावं लागतं की एक सॉरी लेटर द्यावं लागतो. कारण इवन ती स्पिरिट एवढी पोझेस्ड आहे ना. मला आठवते की आपण त्यावर बोललेलो आणि आपण तो फोटो टाकलेला. तर माझा एक मित्र आहे देशांक, तो बोलला की तू असा फोटो नको टाकत जाऊ, कारण आपण जेव्हा कोणत्या एंटिटीबद्दल बोलतो ना आणि आपण कोणत्या एंटिटीला बघतो ना त्यांना माहिती पडतं की आपण त्यांना बघतोय. तर तसं तर ते लोक तिथे गेले, तिथे राहिले आणि तिथे काही जे तिकडचे जो स्टाफ होता, त्या म्युझियमचा जो स्टाफ होता, तर ते लोक 4 दिवसासाठी राहणार होते. तर म्युझियमच्या स्टाफनी आहे ना, म्हणजे सुरुवातीला म्युझियमचा स्टाफ बोललं की इथे असं 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 होतं. त्यांनी एवढं सिरियसली घेतलं नाही असं मग रात्री अचानक त्यांना कुठेतरी टॅप होतंय, कोणतरी चालतंय, असे तसे अनुभव व्हायला लागले आणि तो ओव्हरऑल तो घरच पूर्ण हॉन्टेड होता असं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या स्टाफला बोलले. तर स्टाफ आले आणि स्टाफ बोलते हां इथे असं होतं, आणि स्टाफने तिथे त्यांच्याकडून एक लेटर पण साईन करून घेतलेलं की जर तुम्हाला काही पोजेस झालं, तुम्हाला काही दिसलं, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ती आमची जिम्मेदारी नसणार आहे, त्याला तुम्हीच कारणीभूत असाल. ठीक आहे. असं असं झालं सगळं. तर ते मुलंही थोडे चिल होते आणि तो स्टाफही थोडा चिल होता. बोलते की असं असं आलं, ठीक आहे आपण एक काम करूया, आपण एक गेम खेळू. तर ते जे स्टाफ होतं ना ते तिकडच्या स्पिरिटशी बोलायला लागले, म्हणजे ते कनेक्ट थ्रू ABCD EFG उजा बोर्ड टाईप. उजा बोर्ड नव्हता, पण ते एक टॅपिंग सिस्टम होतं. म्हणजे आय विल रिपीट दिस लेटर्स, प्लीज स्टॉप. तसं तर 1 ABCD वर ते लोक टॅप करत होते आणि असं असं झालं. ते युट्यूबर्सना आधी मस्त आणि मला वाटलं की फेक आहे, पण त्याच्यानंतर आहे ना अशी काही गोष्ट झाली की ते लोक आहे ना, ते जे मुलं होते त्यांच्या जुन्या नातेवाईकांची नावं घ्यायला लागली आणि नातेवाईकांची नावं घ्यायला लागली. त्यांचा जे खापर पंजोबा होता ना त्यांची नावं घ्यायला लागली आणि ते जे मुलं फुल मस्ती विस्ती करत होते ना, आय एम गोना सी व्हॉट इज गोइंग टू हॅपन, ते रडायला लागले इन द सेन्स. त्यांना ते सर्व एकाची आजी त्याच्यासोबत होती, एकाचे खापर पंजोबा त्याच्यासोबत होते. ते बोलत होते की आय एम त्याच्या आजोबांचं नाव काहीतरी डॅनी होतं, काहीतरी असं होतं. आय एम डॅनीज फादर. त्याला आठवत नव्हतं ना, म्हणजे खापर पंजोबा बोलत आहे. तर ते सर्व ऐकून रडायला लागले बिकॉज त्यांचे नातेवाईक. तर बोलण्याचा उद्देश हेच की म्हणजे आपल्याला वाटतं पण असे पॉझिटिव्ह लोक पण असतात, पॉझिटिव्ह स्पिरिट्स पण आपल्या आजूबाजूला असतात जे आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. बरोबर. आणि ते तिथून मला समजलं आणि ते त्यांचे जे रिॲक्शन्स बघून ना ते मला कुठेही फेक किंवा असं स्क्रिप्टेड नव्हते वाटत. सो ते एक होतं. नाही ते आहे, पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे की ह्युमनाइजला पण काही लिमिटेशन्स आहेत. हो, ते सगळ्याच गोष्टी आपण बघू शकत नाही असं आहे म्हणून. मग तेच आता तू मूवीज काही बघितले असशील ना, ते आपण बोललेलो ना स्टार्टिंगला की हॉलिवूडचे मूवीज थोडे सायन्स ड्रिव्हन असतात. इंटरस्टेलर मूवी आहे, ब्लॅक होल आणि टाईम ट्रॅव्हलवर ग्रॅव्हिटी मूवी आहे.
तर थोडं त्यांनी काही थिअरी सायंटिस्टचे वापरले आहे असं आहे. स्टीफन हॉकिंगचा पण त्यांनी ब्लॅक होलचा तो कन्सेप्ट आहे ना इंटरस्टेलरमध्ये यूज केलेला आहे, टाईम ट्रॅव्हल समथिंग वगैरे. तर असाच एक मूवी आहे इन्सिडियस, तुला माहिती असेल. ओके. तर त्याच्यामध्ये तो लहान मुलगा असतो ना, त्याला काही पॉवर असतात, गिफ्टेड पॉवर असतात आणि तो जेव्हा झोपतो ना तेव्हा तो ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये ट्रॅव्हल करतो. म्हणजे असं म्हणतात की आपण जेव्हा झोपतो ना तर आपला आत्मा जो असतो ना, फिरू शकतो. हां, फिरू शकतो. म्हणजे आपला बॉडीवरनं डायसेक्ट होतो आणि तो फिरतो. पण म्हणजे नॉर्मल ह्युमन बिंगला सांगू शकत नाही की म्हणजे काय फरक नाही करू शकत त्याला. म्हणजे आपण कसं कंट्रोल नसतो, पण त्याला त्याच्या सोलवर कंट्रोल असतो. आणि अजून एक सायकिक असते त्याच्यामध्ये, तर तिला पण ते गिफ्टेड असतं वगैरे म्हणून. म्हणजे आता ह्यांनी जे कन्सेप्ट आणलं आहे ना ते आहे, त्यांचा एक्झिस्टन्स आहे ते स्पिरिट वर्ल्डमध्ये कम्युनिकेशन करणं. त्याच्यावरून एक एक्झाम्पलच आहे आणि माझ्या आजोबांसोबतच घडलेलं. म्हणजे आता काही स्पिरिट असं म्हणतात ना स्वप्नामध्ये येतात आणि आपल्याला साईन वगैरे देतात असं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.